त्याचबरोबर प्रज्योतदादा पाटील आणि कौस्तुभदादा मात्रे या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाज गौरव पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या हाताने दिशा दिली, पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता। क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळालं। एक सिंगल पूर्ण केली, 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालं। कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमचं देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती। रितेश आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला। एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते। जय श्रीराम त्यांच्या विरुद्धमध्ये कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। रितेशसाठी हा बॉल होता। झेलची संधी तर जरूर आहे। टिपला हा झेल आणि कोणतंही खातं न खोलता रितेशला दिलाय परतीचा इशारा। पहिला धक्का टीम कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमला। पहिला विकेट देखील गमावला टीम कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमने। रितेशच्या स्वरूपामध्ये वन डाऊनचा खेळाडू अनुराग मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे या बॅट्समनमध्ये। 1 रनने स्कोरबोर्ड ओपन केलं चेतन मात्रेने, परंतु एक बॅट्समन त्यांनी आतापर्यंत गमावलाय। अनुराग ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, फटका तर जरूर बेमिसाल फिल्डर शनी भरपूर वेगाने धावला, परंतु तो पोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार। असताना 5 रन आतापर्यंत झालेत। हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली। डॉट बॉलची समाप्ती होते। 1 ओव्हरचा खेळ झालाय। गौरवने अप्रतिम दर्जाचं षटक रिलीज केलं। अवघ्या 5 धावा खर्च करून एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि टीम कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 5 रन 5 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट। चला, टीम मिटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच देखील स्पीडली चालू ठेवा। स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। मोहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती। सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 5 रन। फुलटॉस पद्धतीचा हा बॉल क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते। ही चुकी केली गोलंदाज मोहनने, परंतु या चुकीला माफी देणार नाही। बॅट्समन चेतन मात्रेच्या बॅटमधून येतोय एक दमदार
रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मनोरंजन करत असताना या ठिकाणी मिकी माऊस आणि डोरेमॉन मास्कोट इव्हेंट यश आणि अनिश हे कलाकारी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार देखील आला. 11 धावा आतापर्यंत होतात. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फटका तर जरूर चांगला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला. एक सिंगल पूर्ण केली. ही विकेट राखावी लागेल, कारण एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. एक महत्त्वाचा बॅट्समन त्यांनी गमावला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं बेलापूर प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय. अथक परिश्रम, अथक मेहनतीने ही स्पर्धा साकारली. रोहित अविनाश पाटील यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अनुरागच्या माध्यमातून फटका फसला. विकेट प्राप्त केला जाते. मोहन यांच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गौरवने, आणि दुसरा धक्का टीम कैलासवासी मच्छिंद्रनाथ स्मृती या टीमला. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, या स्पर्धेचे प्रणेते रोहित अविनाश पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाल्याने भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी युथ आयकॉन ऑफ बेलापूर आदरणीय मिथुनदादा पाटील, आणि त्याचबरोबर युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व, सातत्याने जे नेतृत्व अन्यायाच्या विरुद्धमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळते, ते नेतृत्व म्हणजे एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय कुंदनदादा म्हात्रे यांचं देखील भरपूर मोठं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. न्यू बॅट्समन प्रशांत पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठा खेळ या ठिकाणी मात्र जरूर करावा लागेल. फॉलोअर पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवर पद्धतीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला मोहन यांच्या विरुद्धमध्ये, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा मोहन या ठिकाणी सज्ज होत आहेत. प्रशांत पाटील खोलवर पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा प्रभावित केलं. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या गौरवने, त्यानंतर कमीत कमी रन खर्च करण्याचा प्रयत्न मोहनजी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. अक्रॉस द लाईन झाला. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रनच्या सरासरीने 2 गडी बाद 12 रन, 12 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. दोन षटकांचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 12 रन. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शनी अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे. वेलकम अजिंक्य पाटील, आपलं देखील सरसे स्वागत असेल. रोहित पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत आणि आई एकविरा आईचे ते निस्सिम भक्त देखील आहेत. 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. विजय दादा मात्र आपण थोडंसं सहकार्य करा.
स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी शनी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे, स्वतः टीमचा महानायक चेतन बात्रे आतापर्यंत एक चांगला खेळ करतोय. या बॉलवर देखील पहिलाच बॉल बिगिट केलाय. झेलची संधी परंतु मोक्याच्या शनी झेल सुटलाय. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल, टीम जय श्रीराम या टीमला प्रश्नचिन्ह देखील असेल. तर नेक्स्ट मॅच सात्विक फायटर आणि विनोद दादा प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉस साठी देखील यायचे दोन्ही टीमचे कर्णधार. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. पुन्हा एकदा शनी या बॉलवर लॉफ्ट केलाय. फटका बेमिसाल परंतु चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन प्रशांत पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार शोक षटकार. षटकार देखील आला. धावफलकाची गती वाढली आणि 19 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा शनी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग थोडंसं चुकलं. टायमिंग चुकलं आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय कौस्तुभदादा म्हात्रे, प्रज्योतदादा पाटील आणि निलेशजी वैष्णव, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला देखील बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज संपूर्ण बेलापूर गाव एकत्रित आलंय. सातत्याने सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका असते बेलापूर गावाची आणि आज पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्रित आलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अशा धाबा रोखाव्या लागतील टीम जय श्रीराम या टीमला. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 109 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 95 चौकार. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे. गौरवने टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय शनीने. पहिल्या बॉलवर झेल सुटला होता परंतु त्यानंतर जीवदान मिळालं परंतु ही संधी गमावली नाही गौरवने. आणि आणखी एक धक्का टीम कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडी बाद 21 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 21 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या ओव्हरमध्ये 2 झेल सुटले. चेतन म्हात्रेचा देखील झेल सोडला गेला. त्यानंतर राजेश पाटील यांचा देखील झेल सोडला जातोय. 23 रन आतापर्यंत झालेत. 23. शेवटचा एक बॉल शिल्लक. हा बॉल देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे
बॉल जज करेल सेकंड रनसाठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 3 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 3 गडी बाद 25 रन. ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. दीपेश पाटील यांचं, दीपेश टोले 3 विकेट देखील आतापर्यंत गमावलेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निलेश म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास मी सूचित करतो. टीम जय श्रीराम संघ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला फटका तर जरूर चांगला आहे, परंतु चेंडू चाललाय फिल्डरच्या माध्यमातून. होते ही चुकी. अति घाई संकटात नाही. गंमत पाहायला मिळाली, त्याची किंमत मोजावी लागेल. 4 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर रणनीती बदलली. एक चांगली गोलंदाजी करण्याचा निर्धार त्यांनी मनामध्ये ताईत केला. हा बॉल देखील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्क पद्धतीचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखायचे आहेत टीम जय श्रीराम या टीमला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 30 रन. त्याचबरोबर आदरणीय नवीनजी कोई आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण होते 1 रनच्या साह्याने. 31 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून येतोय.
डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळाला. हा षटकार थर्टी 37 रन आतापर्यंत झालेत आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या षटकातील. तर चला नेक्स्ट मॅच विनोददादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सात्विक फायटर. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही प्रशांत पाटील. 4 ओव्हरचा खेळ संपुष्टात येतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37 रन 37 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. पूर्ण होतोय. 37 रन आतापर्यंत झालेत. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणार आहे षटक. गोलंदाज अमोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अमोलचा पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी परंतु जजमेंट चुकलं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर फंबल झाला परंतु एक सिंगल फक्त पूर्ण केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु प्रयत्न फसला आणि बॅट्समन बाद होईल प्रशांत पाटील.
कोई आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर फटका चांगला आहे. विराज पाटीलच्या बॅट मधून येतोय हा लॉंग अँड हाय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बेलापूरचा थॉमस डायस इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. कामाला बेलापूरचं थॉमस डायस म्हटलं जाते याचं प्रात्यक्षिक तो दाखवतोय. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या ठिकाणी रनआउटची संधी तर जरूर आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन म्हणतोय बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 47 रन आतापर्यंत झालेत आणि 48 रनचं टार्गेट. तर चला टॉससाठी यायचं आहे. विनोद दादा प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन आणि सात्विक फायटर या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तर आयकॉन जर उपस्थित नसेल, जर दुसऱ्या जागी खेळत असेल तर त्याला 5 वर्षासाठी या स्पर्धेतून बॅन देखील केलं जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. आदरणीय निलेश दादा मात्रे शुभ हस्ते केला जाईल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट पाहायला मिळेल. हेडीच कॉल आणि टॉस जिंकलाय. फाईट टॉस तुम्ही जिंकलाय ऋषी. काय क्षेत्ररक्षण करू आज या टीमच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. टीम बद्दल काय बोलाल आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळते. स्पर्धा तर खूप चांगली आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो टीम स्वर्गीय मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान टीम, आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या.
मॅचला करायची सुरुवात आणि टार्गेट आहे मित्रांनो धाबा करायचे 43 धाबा इथून कराव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी जय श्रीराम या टीमला. तर 48 माफ करा 48 रन्स करायचे आहेत. तर मॅचला होते सुरुवात आणि इथून जर आपण पाहिलं तर 48 रन्सचं लक्ष्य आहे. 48 धाब्यांचा पाठला करायचा आहे. टीम जय श्रीराम या टीमला ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जय श्रीराम टीम आणि मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान या टीमला डू ऑर डाय हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच्या बॅटिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला टीम स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान. परंतु बॅटिंग करत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु तदनंतर विराज पाटीलच्या शेवटच्या बॉलवर जे षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर 48 रनचं एक चांगलं टार्गेट खऱ्या अर्थाने सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवर चेतन म्हात्रे, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गौरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे करण. ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. P1चं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिली षटक, पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता. या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न झालाय परंतु फिल्डर तिथे आहेत तैनात आणि बॅट्समन क्रमांक पहिला आणि पहिला हादरा जय श्रीराम या टीमला. बॅट्समन विजय म्हात्रे 40+चा हा खेळाडू आणि खूप एक्सपिरियन्स. यावेळीचा बॉल पॅडल स्वीप, चांगला स्ट्रोक ऑन साइडला. हा बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय विजय म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवर. बॉल रिलीज होत होता आणि तदनंतर त्या बॉलला एक चांगला फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर 4 धाबा, 48 रनचं लक्ष्य आहे. आणखीन एक बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इथे डॉट बॉल. टप्पा बदलवला चेतन म्हात्रेने, लाईन थोडीशी बदलवली, टप्पा मागे ठेवला, डॉट बॉल येतोय. तर चला वेळ कमी घ्या प्लीज. तर बेलापूर प्रीमियर लीग 2024 आणि फायनल डे सुपर संडे. फुल टॉस बॉल, फटका चांगला ऑन साइडला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल जाईल सरळ बॉडी लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार विजय म्हात्रेच्या बॅटमधनं. लाजवाब स्ट्रोक डीजे.
धाबा. या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, चांगली फिल्डिंग होते हर्षाच्या दरम्यान आणि एक सिंगल या मुवमेंटला कंप्लीट झाली. 48 रनचं लक्ष जरूर आहे आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जयश्रीराम टीमच्या दरम्यान चांगली बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल. या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला फिल्डर आहे अनुराग. बॉलपर्यंत पोहोचेल एक सिंगल. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धाबा आणि धाबा जर आपण पाहिलं तर 48 रन्स एक लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठला करायचा जयश्रीराम या टीमला. फिल्डिंग करत असताना टीम स्वर्गीय मच्छिंद्र नाना स्मृती आपण वेळ कमी घ्या, कारण की प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग करू नका ही तुमच्यासाठी विनंती आहे, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक इनिंगसाठी फक्त 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील. 21व्या मिनिटाला तुमचं 5वं षटक हे सुरू असणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 10. तर 24 बॉल आणि 38 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजेश. यावेळीचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट चांगला बॉल होता. चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट तर षटक क्रमांक दुसरं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळीचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत, बॉल खाली, फिल्डर आणि वॉड कॅच. प्रशांत पाटीलच्या दरम्यान अप्रतिम झेल आणि बॅट्समन क्रमांक दुसरा इथून मात्र बाद झालाय. एक अप्रतिम तर न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी विशाल. दुसरं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. बॅटिंग थोडीशी खराब झाली स्वर्गीय मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान, परंतु गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली रीतीने हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये चेतन म्हात्रेने देखील चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये राजेशच्या दरम्यान चांगली सुरुवात. फुलटॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर हर्षा वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल. फक्त एकच धाव या मुवमेंटला कंप्लीट झाली. स्टार्टिंगला बॅट्समन आलाय करण. या बेल्टचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट रिजन मध्ये करणच्या बॅट मधनं हा येतोय BPL षटकार.
तर टीमची धावसंख्या 6ने वाढली. धावा लागले आतापर्यंत 18 रन्स. चांगला स्ट्रोक करणच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. अजून देखील 30 धावा इथून मात्र करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी जयश्रीराम या टीमला. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक राजेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल लाईन मिस केली. करणच्या दरम्यान पडल्यानंतर टर्न होतो ह्या बॉलला. डॉट बॉल येतोय. शेवटचा एक बॉल. आतापर्यंत 8 धावा या ओव्हरमध्ये देखील खर्च झाल्यात. डिफेन्सिव्ह क्रिकेट. चांगला टप्पा. षटक क्रमांक दुसरं संपले. 2 ओव्हरच्या खेळी समाप्त झाला. टीमची धावसंख्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या डावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 18 धावा. येणारे बॉल आहेत 18 आणि धावा करायच्या 30. 18 चेंडू आणि 30 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर प्रति ओव्हरमध्ये 10 धावा इथून मात्र कराव्या लागतील. डीजे 18 बॉल आणि 30 धावा करायच्या आहेत. तर प्रतिष्ठेची ही मॅच आहे स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमसाठी. कारण की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 मॅच पराभूत झालेत. हीच मॅच जिंकावी लागेल जर आपली प्रतिष्ठा वाचवायची असेल तर. प्रशांत पाटील आलाय. प्रशांत पाटीलला इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. ही क्षमता आहे प्रशांत पाटील मध्ये. या वेळचा बॉल भूषण पाटील. भूषण पाटील चांगली फिल्डिंग. काल दुखापत जरूर झाली भूषण पाटीलला परंतु आज पुन्हा एकदा तो मैदानात तैनात झालाय. हे क्रिकेट आहे. या वेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली पोहोचेल. कॅच होईल का? हा ही कॅच झाली आणि बॅट्समन क्रमांक 30 ज्या विकेटची होती गरज मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान या टीमला तो बॅट्समन झालाय बाद विशाल. कमबॅक केलंय टीम स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या टीमने या मॅच मध्ये. बिल्कुल भी
मीटिंग जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ नका. खेळ स्पीडली चालू ठेवायचा आहे. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय निलेश. पहिल्या 2 बॉलवर वर्चस्व राहिलंय. प्रशांत पाटीलचं फिल्डिंग करत असताना देखील एक अप्रतिम कॅच त्याने घेतली. या मॅच मध्ये काहीतरी खऱ्या अर्थाने वेगळं करावं लागेल. दोन्ही टीम्सला जर विजय खऱ्या अर्थाने मिळवायचं असेल तर करणला इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅट्समॅन निलेश आलाय खेळपट्टीवर. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी. आणखीन एक चांगला बॉल. परफेक्ट स्लॉट मध्ये होता हा बॉल. डॉट बॉल येतोय. तर 15 बॉल मध्ये 30 धावा इथून करायच्या आहेत. 15 चेंडू 30 धावा. फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. वेगाने बॉल पर्यंत येईल आकाश सपकाळ आणि एकच सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 धावा, 19 रन्स. 2 बॉल अजून देखील इथून शिल्लक आहेत. हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान या टीमसाठी. प्रशांत पाटीलने अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आणि ती खऱ्या अर्थाने त्याची गरज होती. फुल टॉस बॉल. कॅच घेण्याची संधी आहे परंतु हा बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या बॅटमधनं हा येतोय BPL चौकार. तेवीस धावा, 23 रन्स. तर 13 बॉल आणि 25 धावा. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. 13 चेंडू आणि 25 ची गरज. तेरा चेंडू आणि 25 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 30. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने चांगली फिल्डिंग. सेकंडांसाठी कॉल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 25. डीजे. बारा बॉलांनी करायचे 23. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 23 धावा. तर चला प्लीज वेळ कमी घ्या. चेतन मात्रे आणि टीम वेळ तुम्ही कमी प्रमाणात खर्च करा.
तर षटक क्रमांक 14 गोलंदाज रोनक पाटील. यावेळेचा बॉल चांगला बॉल रिलीज झालाय. लेग बाय स्वरूपात बॅट आहे. बॅटची एज घेतली जाते आणि एक सिंगल टीमची धावसंख्या 1 ने वाढली आतापर्यंत 26 धावा. 11 बॉल आणि 22 धावा. तर 11 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. एक प्रतिष्ठेची लढत आपल्याला पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल उडवलाय. फटका चांगलाय. हा बॉल येईल सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार करंजच्या बॅटमधनं हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. हा बॉल आणि 16. 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. तर मॅच बॉल आलाय. तर यावेळी बॅटची एज होती. विराज पाटीलच्या दरम्यान चूक झाली आणि हा येईल चौकार. नऊ बॉल आणि 12 धाबा इथून करायच्या आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चुकी झाली अनुरागच्या दरम्यान आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन करंजच्या बॅटमधनं. आठ बॉल मध्ये 8 धाबा करायच्या आहेत. आठ चेंडू आणि 8 धाबा इथून कराव्या लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे करण. त्याच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेतन मात्रे वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट झाली. सेकंडासाठी कॉल येतोय. एकच धाव. 7 बॉल मध्ये करायचे 7. वेगवान बॉल. 6 बॉल आणि 7 धाबा. 6 बॉल मध्ये 7 धाबा करायच्या आहेत जय श्रीराम या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. आणि 6 बॉल मध्ये 7 धाबा डिफेंड कराव्या लागतील स्वर्गीय मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान या टीमला मॅच जिंकण्यासाठी. टीम मिटिंग घेऊ नका जास्त वेळ. आपण लगेच स्प्रेड व्हा कारण की अजून 4 मॅचेस खेळवायच्या आहेत. तर फर्स्ट वॉर्निंग आहे अंपायर्सकडनं. तर 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. तर विराज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. विराज पाटील या टीमचा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या टीमचा केंद्रबिंदू
आणि या टीमचा संघ मालक विराजदादा पाटील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू 7 धावा स्वतःवर जबाबदारी घेतली विराज पाटीलने हे मॅच विजयी करून देण्यासाठी. यावेळीचा बॉल आणि हा षटकार पहिल्याच बॉलवर विराज पाटीलच्या येतोय हा लांबलचक षटकार. एक धावसंख्येची गरज. एक धावीतून करायची आहे जयश्रीराम टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉलमध्ये नेक्स्ट मॅच आपण लगेच रेडी राहायचंय. तर मॅच होते फिनिश आणि सामना जिंकला जयश्रीराम या टीमने. वेल प्लेट. आणि बेलापूर प्रीमियर लीग 2024 मधला प्रवास इथून मात्र संपलाय. टीम स्वर्गीय मच्छिंद्र नाना स्मृती या टीमचा. हार्डलक टीम मच्छिंद्र नाना स्मृती आणि हार्डलक विराजदादा पाटील या स्पर्धेमधनं तुमचा प्रवास इथे संपलाय. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच करण ठरला या मॅचचा हिरो. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत पाटीलने चांगली बॅटिंग केली. 17 धावा आल्या. चेतन मातेने निराश केलं या मॅचमध्ये. करणने सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 13 बॉलमध्ये 41 धावा